नमस्कार. आमवात हा वाताचा विकार असला तरी त्याची सुरुवात ही मुळात अपचनापासून होते. ह्याच्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत असतात. एक तर अपचनापासून निर्माण झालेला आमदोष आणि दुसरी गोष्ट म्हणजेच वातुळ आहार विहारातून वाढलेला वातदोष. ज्या वेळेला कुठल्याही शरीरामध्ये असा आम आणि वातदोष एकत्र येतात त्यावेळेला तिथं आमवात निर्माण होतो. जर आपल्याला ह्या आमवाताला जिंकायचं असेल तर मग अशा औषधाची गरज असते ज्याच्यामध्ये आमाचं पचन करणं आणि वाताचं शमन करणं हे दोन्ही गुणधर्म असतात. आणि असं एक औषध आपल्या स्वयंपाकघरामध्ये हमखास आढळतं, ते म्हणजेच सुंठ. आमवाताच्या उपचारामध्ये एरंडाला जेवढं महत्त्व आहे तितकंच महत्त्व सुंठीला सुद्धा आहे. किमतीत स्वस्त पण गुणांनी मस्त असणारी सुंठी ही विश्वभेषज्या म्हणजेच युनिव्हर्सल मेडिसिन म्हणून ओळखली जाते. म्हणजेच प्रत्येक आजारामध्ये ती उपयोगी ठरू शकते. कसं काय, तर आयुर्वेदामध्ये रोगा हा सर्वेपी मंदग्नव असं म्हटलंय. म्हणजेच कुठलाही आजार हा पाचकाग्नी मंद झाल्यामुळे होत असतो असं सांगितलंय. आणि सुंठ हा अग्नी तर प्रज्वलित करतेच, पण त्याचबरोबर शरीरात निर्माण झालेला आमदोष सुद्धा कमी करायला मदत करते. सुंठीचे हेच गुण आमवातात प्लस पॉईंट ठरतात, कारण सुंठ त्याच्या गुणांनी आमदोषाचं पचन करते आणि वाढलेल्या वाताचं शमन सुद्धा करते. आणखी एक गोष्ट म्हणजेच आपला आम हा स्निग्ध गुणाचा असतो, त्याच्यामध्ये अतिरिक्त क्लेद म्हणजेच ओलावा साचलेला असतो. त्याचं पचन सुद्धा सुंठ आपल्या वृक्ष गुणांनी करते. आणि म्हणूनच आमवाताच्या जवळपास प्रत्येक औषधामध्ये सुंठ हुकमी एक्का म्हणून वापरलेलीच असते. जर तुम्हाला आमवात असेल तर तुम्ही सुद्धा अगदी सहजपणे सुंठीचा वापर करू शकता. पण तुम्हाला आमवात आहे की नाही हे कसं कळेल, तर हा व्हिडिओ आम्ही बनवला आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमची सांधेदुखी आमवातात येते की नाही. जर तुम्हाला आमवात असेल तर तुम्ही इथं सुंठीने सिद्ध केलेलं पाणी म्हणजेच सुंठी सिद्ध जल वापरू शकता. आता हे बनवायचं कसं, तर त्याच्यासाठी 1 वाटी पाणी घ्या, त्याला मंद आचेवरती उकळायला ठेवा. त्याला 1 उकळी फुटल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा सुंठ पावडर टाका आणि मग हे मिश्रण कोमट होईपर्यंत ठेवा. कोमट झाल्यानंतर हे पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरू शकताय. हेच तुमचं सुंठी सिद्ध जल आहे. ही कृती करायला खूप सोपी असली तरी सुद्धा त्याचे फायदे मात्र अनेक आहेत. तर जर समजा सकाळी उठल्यानंतर तुमचे सांधे आखडले असतील, कणकण जाणवत असेल, पोट गच्च वाटत असेल आणि आळस खूप जाणवत असेल तर तुम्ही उठल्या सुद्धा हे सुंठी सिद्ध जल घेऊ शकता. पण जर तुम्हाला भूक लागत नाही, तोंडाला चव नाही, तोंड चिकट वाटतंय, अशा वेळेला तुम्ही जेवायच्या अगोदर हे जल घ्या. जेवल्यानंतर जर तुम्हाला मळमळ होत असेल किंवा अपचन जाणवत असेल तर तुम्ही जेवल्यानंतर सुद्धा घेऊ शकता. पण हे जल घेण्याची सर्वात योग्य वेळ म्हणजे जर तुम्ही आमवातासाठी कुठलीही आयुर्वेदिक औषधं घेत असाल तर त्याच्यासोबत तुम्ही घ्यायला पाहिजे. म्हणजेच आयुर्वेदामध्ये अनुपान नावाची एक संकल्पना आहे, जिथं आपण कुठलंही औषध घेतो तर ते घेत असताना आपण ज्या गोष्टीसोबत ते घेतो म्हणजेच पाण्यासोबत, दुधासोबत किंवा मधासोबत आपण घेत असू तर ह्यालाच अनुपान असं म्हटलं. असं अनुपानासोबत आपण जर कुठलंही औषध घेतलं तर घेतलेल्या औषधाचे गुणधर्म कित्येक पटीनं जास्त आपल्याला मिळतात. आणि इथं सुद्धा जर तुम्ही आमवाताची औषधं ह्या सुंठी सिद्ध जलाबरोबर घेतलीत तर त्या औषधाचे गुणधर्म सुद्धा जास्त चांगले वाढतील आणि तुम्हाला आजार बरा होण्यामध्ये त्याचा लवकर फायदा दिसेल. जेव्हा थंडी किंवा ढगाळ वातावरणामुळे आपले सांधे आकडतात तिथं सुद्धा ह्या सुंठी सिद्ध जलाचा चांगला फायदा होतो. इन्स्टंट रिलीफ मिळू शकतो. त्याचबरोबर प्रसूतीनंतर स्त्रियांच्यामध्ये वाढणारा वात कमी करण्यासाठी सुद्धा सुंठीचा उपयोग झाल्यामुळे त्या स्त्रिया सुद्धा असं सुंठी सिद्ध जल घेऊ शकतात. आपण बऱ्याच वेळेला ऐकतो की आमवातामध्ये सांध्याला तेल लावणं हे त्रासदायक ठरतं, पण इथं तुम्ही एरंडेल तेल सुंठी चूर्णाबरोबर एकत्र करून लावलं तर त्याचाही फायदा होतो. आणि पोटातून घेण्यासाठी सुद्धा एरंड तेल आणि सुंठ पावडर आपण वापरू शकतो. हे सुंठी सिद्ध जल किती वेळेला वापरायचं, तर ज्या वेळेला तुम्ही आमवाताची औषधं घेताय त्या प्रत्येक वेळेला ह्या जलाबरोबर तुम्ही औषध घ्या आणि दिवसभरात अंदाजे 4 ते 5 वेळेला तरी असं जर तुम्ही हे सुंठी सिद्ध जल घेतलं तर त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा दिसतो. सुंठ हे फक्त आमवाताचंच नव्हे तर कफाचं सुद्धा उत्तम औषध मानलं गेलं आणि त्यामुळेच ॲलर्जीची सर्दी किंवा सायनसची तक्रार असेल तर तिथं सुद्धा ह्या सुंठी सिद्ध जलाचा खूप चांगला फायदा आपल्याला दिसून येतो. सायनसमुळे जर डोकेदुखी होत असेल तर तिथं आपण सुंठीचा लेपसुद्धा लावू शकतो आणि जर घशात कफ अडकत असेल तर सुंठ मधाबरोबर जर घेतल्यास त्याचाही आपल्याला फायदा मिळू शकतो. त्याचबरोबर अनेकांना संडास वाटे शेम पडण्याची तक्रार असते, ते लोक ताकाबरोबर सुंठ पावडर घेऊ शकतात आणि ज्यांना पोटामध्ये वायू साचल्यासारखा होतो ते
तुपाबरोबर सुंठ पावडर घेऊ शकतात। सुंठ वात आणि कफदोषांना कमी करते कारण ती उष्ण गुणाची आहे, पण ह्या उष्ण गुणामुळे ती पित्त वाढवते का अशी शंका तुम्हाला पडली असेल। पण सुंठीचं एक वैशिष्ट्य आहे की ती उष्ण गुणाची असली तरीसुद्धा जर आपण योग्य प्रमाणात घेतलं तर त्याच्यामुळे पित्तदोष वाढत नाही, उलट अतिरिक्त पित्ताचं पचन करून अनेक पित्ताच्या तक्रारी ह्याच्यामुळे कमीसुद्धा होऊ शकतात। कारण सुंठ ज्या वेळेला पचते त्यावेळेला ती मधुर गुणाची होते आणि मधुर रस हा पित्त शमन करणारा सांगितलेला आहे आणि त्यामुळेच अनेक पित्त कमी करणाऱ्या औषधांच्या मध्ये म्हणजेच अविपत्तिकर चूर्ण, सुखसारक चूर्णामध्ये आपल्याला सुंठीची जागा पक्की असलेली दिसते। अनेकांना ज्यांना पित्तामुळे मळमळतं, पित्तामुळे डोकेदुखी असते किंवा आम्लपित्ताच्या तक्रारी असतात त्यांना सुद्धा ही सुंठ खूप फायदेशीर राहते। फक्त ज्यांना उष्णतेची तक्रार म्हणजेच लघवीला जळजळ किंवा संडासवाटी रक्त पडण्याची तक्रार असेल ह्यांच्यामध्ये आपण सुंठीचा अतिरिक्त वापर टाळायला पाहिजे। आमवाताला जिंकण्यामध्ये सुंठी तर महत्त्वाची आहेच, पण त्याचबरोबर जर तुम्हाला आमवात बरा करायचा असेल तर वेळीच योग्य निदान आणि योग्य उपचार खूप गरजेचे आहेत। त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला, त्यांचं मार्गदर्शन नक्की घ्या।